की जय. धन्य धन्य ते ब्रह्मदीक्षित, धन्य धन्य आणि अनिता हनुमंत, पवित्र वाची संवाचित, आर्तो रघुनाथ सुखावे. म्हणून धन्य धन्य ते ब्रह्मपत्र आहे, धन्य ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवानं आपल्या स्वतःच्या हातानं या हनुमंताची कीर्ती लिहून दिलेली आहे. आणि स्वतः कोण तर लक्ष्मण वाचक आहेत आणि प्रभू रामचंद्र श्रोते आहेत. म्हणून समाधानाने आणि शांततेने प्रभू रामचंद्र ही कथा ऐकत आहेत. सौमित्र वाची ब्रह्मलिखित, ऐका पत्रिकेचे अर्थ. श्री राम स्वानंद डुल्लत, हनुमंत चरित्र परसेवनी. म्हणूनच या ठिकाणी लक्ष्मण वाचू लागलेले आहेत आणि या प्रभू रामचंद्र आपल्या भक्ताची कथा, हनुमंताची कथा, हनुमंताची कीर्ती डुलट डुलट ऐकू लागलेली आहे. कोणत्याही भक्तानं जर कीर्ती केलेली असेल तर भगवंताला किती आनंद होईल. जर शिष्याने एखादं चांगलं काम केलं तर गुरुला किती आनंद होईल. जर आपल्या लेकानं किंवा आपल्या लेकरानं जर चांगलं काम केलं, जे कुठं जर उंच मान केली तर माईला आणि बापाला किती आनंद होईल. त्या प्रकारे प्रभू रामचंद्रांना सुद्धा वाटत आहे माझ्या भक्तानं, माझ्या हनुमंतानं या लंकेमध्ये जाऊन, या राक्षसांच्या घरामध्ये जाऊन काय कीर्ती केलेली आहे आणि ही कीर्ती मी ऐकत आहे. म्हणून समाधानाने प्रभू रामचंद्र ही कीर्ती ऐकत आहेत. शुद्ध न लाभे सीता सती, कळी लाविली लंके प्रती, सभा नागविली रात्री, हनुमंत ख्याती ते का. म्हणूनच आपण पाहिलेलं आहे पाठीमागच्या अध्यायामध्ये काय काय झालेली आहे, कथा कुठपर्यंत आलेली आहे. ज्यावेळेस सीतेचा शोध लागत नव्हता त्यावेळेस हनुमंताला काय काय करावं लागलेलं आहे. कसा शोध लागेल म्हणून भांडण लावण्याचं काम केलं, सभेमध्ये जाऊन सगळं अंधार करण्याचं काम केलं. एवढंच नाही, सगळ्यांना मार देण्याचं काम केलं, सगळ्याचे वस्त्र काढण्याचं काम केलं, रावणाला टोले देण्याचं काम केलं, तरी देखील सीतेचा पत्ता लागत नव्हता. इथपर्यंत कथा आलेली होती. हनुमंताचे आचरित आचर समूळ समस्त, हनुमंताचे दिले ब्रह्मलिखित, सावचित्त अवधारा. म्हणून या कथेमध्ये आपण काय पाहणार आहोत की स्वतः ब्रह्मदेवानं काय कीर्ती हनुमंताने केलेली आहे ती लिहून दिलेली आहे. ही सुरस कथा, ही गोड कथा आपण पुढे ऐकणार आहोत असं सुद्धा नाथ महाराज विनंती श्रोत्यांना करत आहेत. गुप्त राहुली नागरद्वारी, वानर चट्टा नाना परी, कल लावली निशाचरी, कपे सुरी देसा. म्हणूनच या ठिकाणी काय केलेलं आहे, कलह लावण्याचं काम केलेलं आहे, गुपित राहण्याचं कार्य केलेलं आहे, लहान होऊन या सभेमध्ये राहण्याचं सुद्धा कार्य हनुमंतानं केलेलं आहे. इकडून ये. राजा निमला दशकंठ, पुच्छ गुणी नगर नारी, कलस्फोट राजद्वारी, भरली जाऊ देणे घरारी, तोटा नगरी उदकांचा. म्हणून ज्यावेळेस सीतेचा पत्ताच थांगपत्ता लागत नव्हता त्यावेळेस हनुमंतांना वाटलं की आपण या नगरामध्ये जाऊ. माणूस मेरेज नंतर सुद्धा नाही आता चालू करा आपण इकडून जात नाही, तिकडून गेले जात तिकडूनच गेले, आता तिकडूनच गेले पुच्छ गोनी नगर नारी, कलास्फोटी राजद्वारी, भरली जाऊ देणे घराघरी, तोटा नगरी उदकांचा. त्यावेळेस हनुमंतांना वाटलं बाबा सीतेचा पत्ता आपला कसा लागेल. या जर नगरामधल्या बायांना जर आपण काहीतरी भांडणं लावले तर मात्र सीतेचा पत्ता आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नगरामधल्या जी बाया पाणी भरण्यासाठी गेलेल्या होत्या आपण शेपटीने त्यांचे हांडे पाडायचे, फोडायचे. त्यांना वाटायचं दुसऱ्याच बाईनं पाडली काय की म्हणून ती तिच्यासोबत भांडण करायची, पण सीतेचा पत्ता सांगत नव्हती. या रावणानं सीता आणली म्हणून आपल्यावर संकट आलं एवढंच म्हणायचं, पण सीता कुठं आहे कुणालाच माहित नव्हतं. कारण रावणानं तिला अशोकवनामध्ये नेऊन ठेवलेलं होतं, हे लोकांना माहित नव्हतं. असं सुद्धा हनुमंतासोबत घडत आहे. राजा निमाला दशकंठ, त्याचे नावे घटस्फोट, राजद्वारी होता स्पष्ट, नारे कळकळीत. त्यावेळेस काय बाया म्हणल्यानंतर एक एक गोष्टी सांगतात का, शिव्या देतात, श्राप देतात,
सांगतात बघा या रावणानं काही काम चांगलं केलेलं नाही. या रावणानं उगच्या उगच त्या सीतेला आणलं. रामाच्या सीतेला जर आणलं नसतं तर आमच्या या लंकेमध्ये संकटच आलं नसतं. कोण आहे की काय नाही की आमच्या घागरी फोडू लागलेला आहे, आमच्यामध्ये भांडणं होऊ लागलेली आहेत, आम्हाला मार देऊ लागलेला आहे, आमच्या राक्षसांना मारू लागलेला आहे. हे जर रावणानं कार्य केलं नसतं, रावणानं जर पाप केलं नसतं तर आमच्यावर संकट आलंच नसतं. या राजामुळं या प्रजाला संकट भोगावे लागत आहेत असं सुद्धा सगळेजण सांगत आहेत. गजारूढ गजपती त्या गजांची कुठली गती, मागील महामत हस्ती आणि त्या प्रती संग्राम. म्हणूनच जे हत्तीवर बसणारे जे महापती असतील त्यांच्यामध्ये सुद्धा भांडण लावायचे. ज्यावेळेस एकामागे एक जाऊ लागले तर शेपटी घालायची आणि त्या हत्तीला पाडण्याचं काम करायचं. त्याला वाटायचं या पाठीमागच्यानंच काहीतरी आपल्याला पाडलेलं आहे, म्हणून हे दोघे भांडणं करायचे. असे भांडणं लावायचे, कलह लावण्याचे कार्य सुद्धा कोण? हनुमंत करत आहेत. गज भिडती गजांशी महावत महावत महांशी, कपे गुंतवते बांधुनी पुच्छासी, दोन्ही तोड घनशी आंधळती. म्हणूनच भांडण कोण करायचं? हत्तीसोबत हत्ती भांडण करायचं. महावत असतील ते भांडण करायचे. त्याला वाटायचं त्यानं पाडलं, त्याला वाटायचं त्यानं पाडलं. पण काय करायचं? हनुमंत काय करायचे? शेपटी घालायचे आणि दोघांना सुद्धा पाडायचे. म्हणून असं हे कित्येक दिवस चाललं, पण हनुमंतांना मात्र सीता कुठं आहे याचा पत्ता लागत नव्हता. गज आदळता तडफडीत, वीर रगळले चरफडीत, राजद्वारे ऐसा रीती, कलह प्राप्ती कपी पुच्छे. म्हणून ज्या वेळेस हत्ती पडायचे, माणसं पडायचे, सैनिक पडायचे, राक्षस पडायचे, त्यावेळेस वाटायचं काय भांडणं आहेत. हे भांडणं पुन्हा राजद्वारी जायचे. तिथं सांगायचं हे ना असं केलं, त्यानं तसं केलं, त्यानं तसं केलं. भांडणच भांडणं. त्या रावणाला दुसरं काही काम नाही, भांडणं सोडवायचंच काम लागलं. बायाचे भांडणं, या ठिकाणी सैन्यातले भांडणं, राक्षसाचे भांडणं, असे कित्येक भांडणं या रावणाकडे येत आहेत. अश्वस्वारींच्या हरी, हो हो मामा जे जे करी, नाचती चवा पायावरी, राजद्वारी कपी पाडी. आता रावण म्हणल्यानंतर, रावणाची लंका म्हणल्यानंतर घोडे असतील, हत्ती असतील, आणखी भरपूर काही असतील. पण त्या ठिकाणी जे घोडे होते ते नाचवायचे घोडे. पण ज्यावेळेस हे घोडे नाचवायचे त्यावेळेस हनुमंत त्या ठिकाणी काय घोड्या करत होते हे सुद्धा आपण ऐकणार आहोत. अश्व पाडून चरिती, हनुमान गाजे कल प्राप्ती, तैसांची अतिरथी महारथी, गादा मारुती गुप्तुसे. म्हणून ज्यावेळेस हे घोडे नाचायचे त्यावेळेस हनुमंत काय करायचे? गुपचूप शेपूट आपल्याला घालायचं. कुठून घालायचं कोणालाच कळायचं नाही. आणि दणकन त्या ज्या घोड्यावर बसलेला सैनिक असेल, प्रधान असेल, तो खाली जमिनीवर पडायचा. त्याचे दात थोबाड सगळं फुटून जायचं. त्याला वाटायचं कोण पाडलं, आता मागल्याशिवाय मला कोण पाडणार आहे. कारण हनुमंत गुपित होते, कुणाला दिसत नव्हते. हा वानर आहे, हनुमंत आहे, किंवा हे कोण करू लागलेला आहे कळत नव्हतं. त्याला वाटायचं माझ्या मागल्यानंच हे केलं, म्हणून त्याच्यासोबत त्याचं भांडण लागायचं. असे कित्येक भांडण लावण्याचं कार्य हनुमंत करत आहेत. पुढील मल्लाची शेंडी ओढी, मागील मल्ला त्यावरी पडी, मल्ल विधा कोडी विकडी, केली बापुडी हनुमंते. म्हणून काही जणांच्या शेंडक्या राहायच्या, ते ओढायचं. त्यानं ओढायचं, त्यानं ओढल्याबरोबर पाठीमागं बघितल्याबरोबर ते दुसऱ्याची पाठीमागं शेंडी ओढायची. आणि ओढल्याबरोबर त्यांचे एकमेकांचे भांडण लागायचे. त्याला वाटायचं शेंडी कोण ओढली, माझ्या पाठीमागच्यानंच ओढली, मग ते त्याच्यासोबत भांडण करायचं. असे भांडण सुद्धा हनुमंत लावत आहेत. मळा अति उभळे उन्मत्त, परस्परे कलह होते, हनुमंत करुणी घात पाडिले, कुंत राजद्वारी. म्हणून ज्यावेळेस त्यांचे भांडणं व्हायचे कुंतत पडायचे. भांडणं असतील ते राजद्वारी यायची. त्यावेळेस काय करतील राजे? शेवटी राजे असतील, राज्याचं शासन असेल, काय करणार आहे? किती भांडणं सोडवणार आहे? एक भांडण गेलं नाही तर दुसरं भांडण, दुसरं गेलं नाही तिसरं भांडण. म्हणून रावण सुद्धा परेशान झाला. आणि एवढे भांडणं कसं काय येऊ लागलेली आहेत असा विचार रावण करत आहे. विवाद वेद पाठक, सानुनासिक अनुनासिक, रामस्मरण नाही विवेक, निर्नासिक कपिमानी. म्हणूनच जे वेद पाठक असतील आणि वेदामध्ये जर रामाचं नाव नसेल तर त्या वेद पाठकाचं काय काम आहे? तो काही कामाचा नाही असं सुद्धा हनुमंत जाणायचे. कारण भगवंताचं नामस्मरण ज्याच्यामध्ये नसेल तो कसला वेद पाठक, कुणाचं नाव घ्यायचे? म्हणून असं सुद्धा हनुमंत जाणत आहेत. अस्मात कस्मात उपपत्ती,
विश्वासी विवेक युक्ती नामस्मरण नाही मती मानी मारुती भंभार. म्हणून ज्याला या ठिकाणी काहीच नाही, बुद्धी असेल तर तो भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय राहणार नाही. पापी असेल त्याच्या मुखाला भगवंताचं नाव येणारच नाही. म्हणून असे जे आहेत ते भामटे आहेत, काही कामाचे नाहीत असं सुद्धा हनुमंत समजत आहेत. प्रधान गर्वे अति सन्मानी बैसोनी येता सुखासनी हनुमान अत्यंत विधानी वयाची कानी गोवाडी पुच्छा. म्हणून ज्यावेळेस प्रधान असेल, प्रधान पहिले काय करायचे, चालत जायचे नाहीत. 4 खांद्यावर या ठिकाणी माणसं घेऊन त्याला जायचे, ते सर्व सजवून त्याच्यामध्ये प्रधान बसायचा. पण हनुमंत काय करायचे, या प्रधानाला कसं या ठिकाणी तोंडावर पाडायचं म्हणून त्यांच्या पायामध्ये शिपटी घालायची, कुणाला तर काही करायचं, असं कार्य सुद्धा हनुमंत करत आहेत. भोई ओसरता दचकोनी धोरा दळता धरणी धुळी निघाली शिवंदनी दंग भंगनी कुंतत. म्हणून ज्यावेळेस दणकन खाली पडायचं, तोंडामध्ये धूळ जायची, त्यावेळेस बघायचं कोण पाडलं बाबा, ह्या सेवक आपल्याला नेहलेत पण यांनीच आपल्याला पाडलं, असा सुद्धा विचार हे प्रधान करत आहेत. रायापाशी अति सन्मान त्यासे राजद्वारे अपमान हसताती लंकेचे जन तेने प्रधान शोभेल. मग आता प्रधान आहे, पण आता सगळे जर प्रधानच खाली पडला तर सगळे हसल्याशिवाय राहणार नाही, दात काढल्याशिवाय राहणार नाही. त्याचा किती मान सन्मान प्रधान म्हणल्यानंतर, पण त्याच्यावर सगळेजण हसू लागलेले आहेत, त्याचा अपमान होऊ लागलेला आहे. म्हणून हा प्रधान सुद्धा रागामध्ये येत आहे. सग्रत भाते चौशेरी उंच वानर भोजन घरी आमाशी पाळी रे राजद्वारी सुबद मारी भयाते. म्हणून सगळेजणच विचार करायचे, बाबा आमचा एवढा मान आहे, सन्मान आहे, पण असं असताना सुद्धा आम्हाला तोंडावर पाडलं, आमचा मान अपमान या ठिकाणी नाहीसा झाला, असा विचार सुद्धा राजदरबारी करत आहे. भाई म्हणती एका माता व्यर्थ का करा आमचा घाता सीतेने सोडली पुच्छ घेता दत्त बागाता तेने. काय जणी विचार करू लागलेले आहेत, बाबा हे कार्य कोण करू लागलेलं आहे, तर सीताच असेल. सीतेने शेपटी सोडली की काय, सीतेला जर रावणानं आणलं नसतं तर संकट आपल्यावर आलं नसतं, पण रावणानं सीतेला आणल्यापासूनच आपल्यासोबत असं घडू लागलेलं आहे, असा सुद्धा विचार लोक करू लागलेले आहेत. सीता है लंके प्रती नगर लोका अनुवादती कोणी ठाई नेमिती शुद्धी मारुती नलवेची. म्हणून नगरामध्ये भांडण लावायचं काम केलं, मारण्याचं काम केलं, टोले देण्याचं काम केलं, या राक्षसांचे वस्त्र काढण्याचं काम केलं, रावणाला मारण्याचं काम केलं, एवढं कार्य केलं, पण हनुमंतांना मात्र सीतेचा पत्ता लागत नव्हता. सीता कुठं आहे कुणीच सांगत नव्हतं, कारण कुणालाच माहित नव्हतं सीता कुठं आहे. रावणाला माहित होतं, रावणानं गुप्त या ठिकाणी कुठं अशोकवनामध्ये सीतेला नेऊन ठेवलं होतं. पण जेवढा प्रयत्न करायचा होता तेवढा प्रयत्न हनुमंतानं केलं, पण हनुमंतांना यश येत नव्हतं. त्यावेळेस हनुमंत विचार काय करत आहे, पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. ऐसे करिता झाली राती शुद्ध साधावया सीता सती निघाला रावण सभे प्रती केली ख्याती ते ऐका. ग्रंथकर्ते या ठिकाणी सद्गुरूंना नमस्कार करून कथेचं अनुसंधान सांगू लागलेली आहेत. कथा काय झालेली आहे की हनुमंताला सीतामातेचा शोध करायचा होता, मग कशा पद्धतीने शोध करावा, आपण या सगळ्या लोकांची भांडणं आपापसात लावावे, जेणेकरून ही सीतामाता कोणत्या ठिकाणी आहे आणि कोणत्या ठिकाणी नाही ही आपणाला समजल, असं हनुमंताच्या मनामध्ये असल्यामुळं हनुमंतानं सगळ्या नगरामध्ये एकमेकाचे भांडणं त्या ठिकाणी लावलेले असताना संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता या टायमाला आता कुठं जावं विचार केला हनुमंतानं. म्हणलं आता संध्याकाळच्या टायमाला आपण काय करावं, राज दरबारामध्ये जावं आणि त्या रावणाच्या सभेमध्ये काही सीतेचा शोध लागतो का त्याचा तपास करावा, असा हनुमंतराय विचार करू लागले. सिंहासनी दशशिर सभेसी निशाचर वीर निकट प्रधान आणि कुमर सभा सुंदर शोभत. आता रावणाची सभा म्हणजे काय, राजा होता तो लंकेचा. राजा म्हणण्यास काय, त्यानं सिंहासनावर बसलेला होता, प्रधान बाजूला बसलेले होते, सगळे किंकर असतील, सगळे सैन्य असतात, सगळे घोडदळ सगळे जीवन त्या सभेमध्ये बसलेले हनुमंतरायानं पाहिलेले आहेत. आणि आता इथे या ठिकाणी येऊन आपण काय करतात आणि काय नाही ते ऐका.
सभेसी येऊनी घरटिकार करोनी रावणासी जोहार सांगती नगरींचा समाचार विघ्न दुर्धर दिसत आहे. मग या राजा रावणाचे काही गुप्तहेर असतात गावामध्ये सोडलेले, ते आलेला आहे सभा मंडपाच्या ठिकाणी आला आणि त्यानं सांगू लागला, जोहार केला कुणाला, रावणाला, आणि सांगू लागला की या आपल्या लंकेमध्ये पूर्ण काय झाले आणि काय नाही कुणालाच काही दिसायला तयार नाही आणि एकमेकाचे भांडणं जे झालेले आहेत ते सर्व वृत्तांत हा सेवक या राजाला सांगू लागलेला आहे. मुख्य विघ्नांचा पैथोरी अतर्क्य कलो राजद्वारी गजरथ यांसी हारी महावीरी अपमान. महावीरांचा सगळा अपमान झालेला आहे, एकमेकावर पडू लागले आहे, तर त्याला कुणालाही काही दिसेना गेलाय. महागरला जाऊ लागलाय, पुढल्यावर पडालाय, पुढला जाऊ लागलाय, मागे पडू लागलाय. बाया होत्या त्या गागरी फुटलेल्या आहेत, त्या बायाचा की जेवढा काही वृत्तांत झालेला होता तो सगळा राजा रावणाला तो सेवक येऊन सांगू लागलेला आहे. राजग्राही अति सन्मान पालकी पदस्थ प्रधान शिबिका राजद्वारी भंगन दंत भग्न पावले. आणखीन काय सांगितलं, आपल्या राजामध्ये प्रधानांना सगळ्यात जास्त मान असतो, पण त्या प्रधानांना ज्यावेळेस पालखीमध्ये बसून येऊ लागलेला होता त्यावेळेस त्या प्रधानाची सुद्धा पालती या जमिनीवर टाकलेली आहे. त्यामुळं प्रधानाचे दात सुद्धा फुटलेले आहेत आणि त्यांचे कपडे सुद्धा अस्ताव्यस्त झालेली कथा ही पूर्ण तो सेवक या राजा रावणाला सांगू लागला आहे. आणि हे सगळं लिहिलेलं ब्रह्मलिखित ब्रह्मदेवानं लिहिलेलं या ठिकाणी लक्ष्मणजी वाचू लागले आहेत, राम ऐकू लागले आहेत, सगळे 18 पद्म वानर त्या ठिकाणी ऐकू लागलेले आहेत. घटस्फोट राजद्वारी कळकळती नर नारी उदकांचा तोटा नगरी घरोघरी एकांत. आणखीन काय सांगितलं, गुप्तहेर असतं, गुप्तहेरला पूर्ण इत्यंभूत माहिती राजाला सांगावी लागते. जर नाही सांगितलं तर त्याला दंडित करण्याचं काम राजाचं असतं. म्हणून तो सेवक त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगू लागला. म्हणला या नगरीमध्ये सगळ्या बायाचे हांडे फुटून गेले म्हणला, त्यामुळं सगळ्या नगरामध्ये कसलंच कुणाच्याही घरामध्ये पाणी नाही, पिण्यासाठी सुद्धा पाणी राहिलं नाही, एवढा आकांत या लंकेमध्ये झालेला आहे असा तो सेवक राजा रावणाला सांगू लागलेला आहे. लोक दलपती समसकट नगरी निमाला दशकंठ त्याचे नावे घटस्फोट नारी यथेष्ट कळकळती. आणखीन काय सांगितलं त्यानं, ज्या काही स्त्रिया आहेत त्या सगळ्या स्त्रिया दोष कुणाला देऊ लागले, तुम्हाला देऊ लागले आहेत. या रावणानंच काहीतरी केलेलं आहे पाप, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणून सगळ्या जेवढ्या काही स्त्रिया आहेत तेवढ्या सगळ्या श्राप देऊ लागल्या आहेत. कुणाच्याही घरामध्ये पाणी नाही, कुणाच्याही घरामध्ये हंडा नाही, अशी अवस्था सगळ्या लंकेची झालेली आहे असं तो राजा रावणाला सांगू लागलेला आहे. रावणे कथा उत्तर कोपा चढला दुर्धर धरा मारा घरटिकार अपवित्र अनुवादती. आता राजा रावण होता, त्याला माहिती होतं असलं काय आपल्या लंकेमध्ये घडणार नाही. म्हणले ही घरटिकार उगाच काहीतरी चुकीचं सांगत आहे, धरा म्हणले त्याला आणि मारा बडवा, काहीतरी अपशकून सांगू लागलाय असं राजा रावण या आपल्या प्रजेला सांगू लागलेला आहे. माझा सांगता विघ्न प्रकार जरी मारिला घटकीकार तरी मी हनुमान भूमी भार केला चमत्कार तो ऐका. मग इकडे हनुमंतराया सुद्धा ऐकू लागले होते, गुपितपणे राहून काय काय चालते काय काय नाही सगळ्या गोष्टी ऐकू लागले होते. हनुमंताला काय पाहिजे होतं, सीता मातेचा शोध पाहिजे होता. त्यामुळे सगळे काय काय बोलतात काय काय नाही हे सगळे ऐकू लागले होते. मग हनुमंताने विचार केला, म्हणले माझ्यामुळं माझं सगळं सांगत असताना ह्या घरटिकार या घरटिकारला राजा रावण मारतोय काय. म्हणले काम कुणाचं होतं, रावणाचं होतं. सांगू लागता कोण, घरटिकार. कुणाचं सांगू लागता, हनुमंतानं काय काय केलंय काय काय नाही हे लंकेमध्ये सांगू लागला होता. म्हणजे माझंच कारण आहे ना, मग माझ्यामुळं त्या घरटिकारला मार कशाला. म्हणले आता मी ह्यांची बघतो. म्हणून हनुमंतराया पुढे येऊन काय करतात, सुगंध स्नेह दीपिका कर्पूर दीपिका अनेका 18 लक्ष दोन्ही बाही देखा लखलखिता शोभत. काय झालंय त्या ठिकाणी, जी सभा मंडप होतं, खूप असं मोठं सभा मंडप होतं. त्या सभा मंडपामध्ये दिवे लावलेले होते, काही कर्पूराचे होते, काही सुगंध येऊ लागला होता, काही सुगंधित जिकडे बघत तिकडे सुगंध होता आणि त्यामध्ये सगळे दिवे लावले होते. ते दिवे पाजू लागले होते पूर्ण चमचम चमचम चमचम. जसं आपलं दिवाळीमध्ये एखादं घर आपण सजवतो तशी ते राजा रावणाची पूर्ण सभा मंडपामध्ये
पूर्ण सजवलेली लाइटिंग लावलेली होती. तवा वानरे पुच्छ हाणिता देख विध विधल्या दीपिका एक एक ऐसे पाहता जनलोक सभा सकळीक गजबजली. रावणाची सभा होती. सभा बघितली. हनुमंताला राग आलेला होता. घरटेकराला ह्यानं मारण्याचा आदेश दिलेला होता. माझ्यामुळे घरटेकराला कशाला ताप म्हणून हनुमंताला लगेच आपली शेपटी घेतली. सगळ्या दिव्याच्या पुढे एकदाच मारली. एकदाच मारल्याबरोबर सगळे दिवे भाडकने एकदम विजून गेले. सगळा अंधारच अंधार त्या ठिकाणी पसरला. कुणालाच काही कळणार. सगळा आकांत त्या सभेमध्ये उडालेला आहे. सभेसी पडता अंधार ती बांधिला घरटीकार ते धुमसोनी निशाचर करी वानर मुक्त त्यासी. मग काय सगळ्या सभेमध्ये अंधार पडलेला आहे. दिवे सगळे बुजवलेले आहेत हनुमंतानं. एवढं बघितल्याबरोबर जो घरटीकार होता त्या घरटीकारला त्या काही सैन्यानं धरलेला आहे. आता ह्याला मारावं की काय असा विचार सगळ्यांना केल्याबरोबर हनुमंतराय त्या घरटीकाराच्या समोर गेले आणि सगळ्याला जिकडे तिकडे लांबवलं आणि त्या घरटीकाराला सुखरूप बाजूला सारलेला आहे. आणखीन काय करतात हनुमंतराया? घरटीकार करुणी मुक्त सभेची शोभला हनुमंत जे जे केले अत्यद्भुत सावचित्त अवधारा. हनुमंतरायाने घरटीकाराला बाजूला केलं. बाजूला केल्याबरोबर जे कोणी होते तिथं त्यांना सपडा साप करायचा हनुमंतरायाने विचार केला. मनाच्या ठिकाणी राग आलाय म्हणले एवढं करतात का? एकट्याला बघून सगळे मारतात का? मग माझ्यामुळे ह्याला कशाला ताप म्हणून विचार केला मनामध्ये. त्या घरटीकाराला बाजूला सारलं आणि जे जे पुढे येतात त्यांचे काय काय अवस्था करणार आणि काय काय हनुमंतराया पुढे म्हणजे ऐका. सभेची पडता अंधारी हनुमंते मांडली चोरी वस्त्रे अलंकार हारी शस्त्रे वस्त्रे नागविली. सभेमध्ये सगळ्या अंधार पडलेला आहे. मग आता हनुमंतरायाने विचार केला आता आपण इथं काय करायचं? सगळं काम चोरून करायचं. यांच्या पुढे कुणाला दिसायचं नाही. काम तर करून दाखवायचे पण गुप्तपणे राहायचंय. म्हणून सगळ्याचे कपडे धरायचे ओढायचे, कपडे धरायचे ओढायचे, कुणाचा शर्ट ओढायचं, कुणाची पॅन्ट ओढायचे, कुणाचं धोतर असलेला काढायचं. असा पराक्रम हनुमंतराया त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. आणि सगळं ब्रह्मदेव लिहू लागलेले आहेत. आणि लिहिलेलं सगळं इकडं कुठं हनुमंतरायाचं कथन पूर्ण ब्रह्मदेवानं लिहिलेलं लक्ष्मणजी वाचू लागले आहेत. आणि पूर्ण वानरगण त्या ठिकाणी सगळं ऐकू लागलेलं आहे आणि सगळ्याला आनंद वाटू लागलेला आहे. एक म्हणे नेली माझी त्ववस्त्रे तो म्हणे नेली माझी शस्त्रे भट म्हणती नेली धोत्रे गुप्त वानरे नागविली. गुप्त वानरे नागविली. सगळ्याला नागुळ करून सोडलंय. कुणाच्या अंगामध्ये कपडे असतील ते सगळे घेतलेले आहेत. तिथं बामण असेल त्या बामणाचं धोतर फेडलेलं आहे. कुणाचं तलवार असेल ती तलवार हिसकावून घेतलेली आहे. कुणाच्याच अंगावर काही ठेवलं. सगळा अंधारात आहे. कुणालाच काही दिसा तयार नाही. अशी अवस्था सगळ्या लंकेमध्ये या लंकेच्या सभागृहामध्ये या हनुमंताने केलेली आहे. कुंडले घेता कान तोडी वस्त्रे घेता डोळे फोडी बाहू वटे घेता बाहू मोडी गांजी कडो विकडी राक्षसा. हनुमंतरायाला माहिती होतं ह्यांना आपल्याला काहीतरी करावं लागेल, अक्कल घडवावी लागेल. म्हणजे मी बी कोण आहे? प्रभू श्रीरामाचा दूत आहे हे ह्यांना दाखवावं लागेल. दूताची काय ताकद आहे. जो कोणी पुढे येईल त्याच्या कानामध्ये काही दिसलं की ते कुंडल वाढायचे. नुसते कुंडल वाढायचे नाही, त्या कानासहित कुंडल तोडून घ्यायचे. कुणाचे कपडे दिसले त्या कपड्यावर वाढायचे. कुणाच्या अंगावर काही दागिने दिसले ते दागिन्यासहित त्याचं वरबडून घ्यायचं. कुणाचे डोळे येतील हातामध्ये, कुणाचा हात येईल, कुणाच्या भाऊबंद असेल तर ती काढत असताना त्याचा हात बी हनुमंताला काढायचा बाजूला. अशी अवस्था सगळ्या लोकांची केलेली आहे. मुकुट घेता मस्तक फोडी कटी सूत्रासाठी माझ मोडी मुद्रिका निमित्त आंघोळ्या तोडी केली वेडी राक्षसे. सगळे राक्षस वेड्यावणी करून सोडले. कुणालाच काही दिसत तर ना. सगळं आपल्या अंगावर तर काढू काढू घेऊ लागले. अंगठी दिसली की फक्त निमित्त अंगठीचं व्हाय पाहिजे होतं. हनुमंताला काही अंगठी पाहिजे होती का? नाही. त्या अंगठीसोबत त्याचं बोटच तोडून घेऊन जायचं. कुणाच्या गळ्यामध्ये पितांबर दिसला की ते पितांबर ओढून घेऊन जायचा. कुणाच्या मुकुटावर मुस्तकावर मुकुट दिसलं ते मुकुट ओढायचा, नाद करायचा, त्याचं डोसकं सुद्धा फोडायचं. अशी सगळ्या प्रजेची अवस्था सुद्धा हनुमंतराया करू लागलेली आहे. कंठमाळा घेता कंठ मुरडी पदकासाठी हृदय फोडी नेसणी घेता लिंगे तोडी केली बापुडी राक्षसे. काय असेल त्याच्या गळ्यामध्ये कंठ असला तरी कंठ घेण्याचं निमित्त करायचं पण त्याचा नरड्यामध्ये कंठ जे ते कंठच पूर्ण वाकडा करून सोडायचा.
गळ्यामध्ये पदक असलं ते पदक घेण्याचा प्रयत्न करायचा, पदक तर घेतल्यासारखं करायचं, पण त्याची छाती सुद्धा फोडायची. कुणाचं अंगामध्ये धोतर असलं तर ते धोतर सुद्धा फेडायचं. अशी अवस्था सगळ्याची हनुमंतराय करू लागलेली आहे. नेसनी सोडा रे लोकरी नातरी लिंगा होय बोरी नपुसकता संसारी कैसा परी सोसवेल. मग काय तिथं आरड उठलेला, आरडत असताना ती लोक म्हणू लागले आहेत, अरे म्हणले जर कुणाच्या अंगात नेसणी जर असली म्हणजे धोतर जर असलं तर ते सोडून टाका म्हणले. तुम्ही जर ते धोतर धरण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यापाशी काहीच राहणार नाही म्हणले, आणि नपुसकता आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. असे सुद्धा काही लोक बोलू लागले आहेत. त्याच्यामुळे कुणीही कुणाला प्रतिकार करू नका, ज्याला ते काय घ्यायचे ते बिंदास घेऊ द्या, असे सुद्धा लोक बोलू लागलेले आहेत. पायी बिरुंदे वीरांची पूर्ण तयासाठी मोडी चरण बोंबलू जाता छेदी प्राण फेफे वचन राक्षसा. पायामध्ये एखाद्या कोणाच्या जर वाळवं असलं तर ते वाळवं काढायचा प्रयत्न करायचा, त्याचा पायच मोडून काढायचा. तिथून निमित्त काय, फक्त वाळवं काढायचं. कुणाच्याच अंगामध्ये काहीच ठेवायचं नाही, अलंकार ठेवायचे नाहीत, वस्त्र ठेवायचे नाहीत, काहीच ठेवायचं नाही. आणि जर बोंबून लागलं तर त्याचा जीवच काढायचा. ना बोंबलायचं नाही, ना बोलायचं नाही, ना काहीच करायचं नाही. अशी सगळ्याची अवस्था हनुमंतरायाने केलेली आहे. सांगती बुद्धी बोंबलू नकारे त्रिशुद्धी बोंबलू जाता नागछेती निशब्दवादी तर दुसरा येऊ लागला. तिथून म्हणले अर बोलू नका म्हणले. बोललं तर आपण जर प्रतिकार करू लागलो, बोलू जर लागलं तर त्यानं नाक कसे उपडून घेऊन चालले म्हणले. नाक सुद्धा तिथं ठेवून गेले. त्याच्यासाठी कुणीच काही म्हणू नका, बोलू नका, काही करू नका म्हणले. जशाच तसे जिथं असतात तिथं जस्तेनं शांतपणे उभा टाका, असे सुद्धा काही जण म्हणू लागले आहे. वस्त्रे अलंकार जोडती पुढे तैसे नाक तवना जोडे ख्याती लागली माकडे येरुदडे येरा मागे. काय करा म्हणले, आता कुणाचीच काही चालणार म्हणले. हे महाबळी वानर आले म्हणले इथं, आता कुणाचीच आपली ताकद त्याच्या पुढे होणार नाही म्हणले. आता काय करावं लागेल, भीतीच्या पोटी हे त्याच्या मागे दडाले, ते त्याच्या मागे दडाले, ते त्याच्या मागे दडाले, पण कुणालाही हनुमंतराय कुठं सोडणार गेलेत. अशी अवस्था त्या लोकांची झालेली आहे. जे बोलिला घरटीकार ते विघ्न आले साचार सीता शोभली दुर्धर दशशिर वदाती. अरे म्हणले जे आता ह्याच्या अगोदर ज्या घरटीकरनं जे सांगितलं होतं ते एकदम बरोबर आहे म्हणले. आपण त्या घरटीकारला सगळं खोटं म्हणत होता म्हणले. ही घरटीकार रावणाच्या विरोध बोलायला म्हणजे रावणाला सुद्धा राग आला होता म्हणले. पण रावणाला राग नाही म्हणले, राग आलाय त्या सीता मातेला राग आलाय म्हणले. आणि त्या रागाचा प्रभाव या ठिकाणी पडलाय म्हणले. त्यांनीच कुणाला तर या ठिकाणी पाठवलंय आणि या लंकेची अवस्था अशी झाली आहे. सभा मंडपाची अवस्था अशी केलेली आहे. जो घरटीकार बोलत होता तो एकदम बरोबर आहे म्हणजे त्याच ऐकलं असतं तर काहीतरी बरं झालं असतं. आता आपलं काही खरं नाही या ठिकाणी, असे सुद्धा काही जण बोलू लागले आहेत. जानकी शोभा अत्यद्भुत तिने सोडिला पुच्छकेत रावण मेला की जीत कोणी मात सांगेना. म्हणजे हे काम कोणी केलेलं आहे, फक्त त्या सीतेने केलेलं आहे. म्हणजे तिला राग आलेला आहे त्यामुळे तिनं वानर सोडलेलं आहे म्हणजे हे शेपटाचं, बाकी काही नाही. म्हणजे तिनं जर हे सोडलं नसतं तर हे काही झालं नसतं. तिनं सोडलंय कशामुळं, या रावणाला मारण्यासाठी. या रावणानं एवढं केलंय त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला भोगावं लागलंय, नाहीतर काही झालं नसतं. आता काय करण्या म्हणजे आता रावण तर हाय का मेलाय ही बी आपल्याला माहित नाही म्हणजे. कारण का तर सगळा अंधारात अंधार होता, तिथं कुणालाच कुणी दिसत नव्हतं. अशी अवस्था त्यांची झालेली आहे. रावण निमाला अंधारी विघ्न आले तिचे वरी बोंब पडिले सभे मालारी आपांपरी राक्षसा. आता काही करणे म्हणजे आपलं तर कोणीच नाही म्हणले. आता वाली कोण होता, आपला राजा रावण होता. पण या अंधाराच्या ठिकाणी राजा रावणाला जर मारला असला त्या माकडाला तर कसं म्हणले. आता आपला कोण वाली आहे, आपल्याला कुणीही वाली नाही म्हणजे. आता काही करणे आपलं, असं सुद्धा काही जण म्हणू लागले आणि सगळे घाबरून गेलेले आहेत. मारला इंद्रजित कुंभकर्ण तया मागे येथे रावण आता धावण्या धावेल कोण राक्षस गण कापती. राक्षस गण होते त्यांनी सगळे तिथं काप उठला, धरका उठलाय. आता काय करणे म्हणजे तिकडे इंद्रजित पण मेला आणि ते कुंभकर्ण पण मेला. आता राहिला होता कोण, हा रावण. रावण सुद्धा ह्यानं मारला की काय. मग आता आपल्याला कोण आहे म्हणजे आपल्याला कुणीच वाली नाही. आपल्याला तर हे इरी खाऊन टाकतंय. आता आपलं काही खरं नाही म्हणून भीतीच्या आकांतामध्ये जीव जातो की काय, अशी सगळ्याची अवस्था झाली. आणि त्या भीतीच्या पुढे एकमेकाच्या माग हे सगळे दौडू लागले आहे. पिता शोभला पवन
पिकाते जाये विद्वोन राक्षसा तो हाय कंदन दशानन निमाला. काय करणे म्हणले तो पिता आहे त्या पवनचा, त्यानं त्याच्यामुळे हे वारं सोडलं आणि वाऱ्यामुळे हे सगळे लाईट जी होती आपली ती सगळी बंद पडलेली आहे. आणि हा रावण आहे, या रावणाला सुद्धा आता मारून टाकले म्हणजे रावण सुद्धा जिवंत नाही असे सुद्धा काही जण लोक म्हणू लागले आहेत. भंगले राजाज्ञेचे सूत्र सभे माझे निघाले थोर नागविले थोर थोर निशाचर पळोपाती. निशाचर जेवढे होते तिथं सगळे थोर होते, सगळे मोठे होते गंधर्व, सगळे प्रधान होते, नामांकित प्रधान होते, सगळे मोठे सगळ्याचे काहीच अवस्था तिथं राहिली नाही, पुन्हा पशीच काही राहिली नाही. सगळ्याची इज्जत जाती काय अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. त्यावेळेस म्हणजे आता आपण इथं थांबण्याचा मजा नाही, म्हणजे आता चला आपापल्या घराकडे म्हणून पळून जाण्याचा प्रयत्न सगळे करू लागले. त्यावेळेस काय करतात हनुमंतराय? जो कोणी निघे सभे बाहेरी त्यासी पुच्छ सबब्द मारी अवघी दडाली अंधारी कोंड मारी राक्षसा. काय करणे म्हणजे आता पळा घराकडे पळण्याचा प्रयत्न करू लागले. राजद्वाराच्या बाहेर येऊ लागले, तवरच पळून शिकून येऊ लागलाय. शेपटानं बघितलं ही बाहेर जातो का म्हणजे बाहेर काही तुमचं काम नाही. झापका शेपटानं मारायचा, मारल्याबरोबर हे मध्ये येऊन आडवे पडायचे. म्हणजे काहीच नाही, अंधारामध्ये सगळेचा बेहाल झाले आहेत. सगळ्याला मार मिळू लागलाय. कोणी बाहेर जाऊ लागले त्यालाही मार, मध्ये आहेत त्यालाही मार. सगळ्याची अवस्था बिकट होऊन गेली. सगळे आता मरतेत की काय, आता जीव जातो की काय आपला. ह्या हनुमंतानं या ठिकाणी काही खरं आपलं केलं नाही असे म्हणून सगळे घाबरून गेलेले आहेत. सीता शोभली उद्भट राक्षसा आले अति संकट बाहेरी जावयान फुटे वाट मरण दुर्घट ओढवले आपल्यावर मरण आले म्हणले आता काही खरं नाही. ते सीता शोभली आहे म्हणजे सीताला राग आलेला आहे. आजपर्यंत सीता शांत होती पण आता तिला राग आलेला आहे. त्या रागाचा प्रभाव या ठिकाणी झालेला आहे आणि तिनं हे वानर सोडले. आता आपलं काही खरं नाही, आपला तर जीव राहणारच नाही असं सुद्धा सगळ्याला वाटू लागलेलं आहे. अंधारी रावणाचा मुकुट पुच्छाग्री ओढी मरकट तेने धाके दशकंठ मने मल शेवट पयाला. अंधार होता, अंधारामध्ये कुणालाच काही दिसना गेलं होतं. सगळ्याचे सळो पळो अवस्था सुटलेली होती. इकडं रावण सुद्धा गपचूप पडला होता. म्हणलं आता काही खरं नाही, आता ही सगळ्याची बारी तर झाली म्हणले, आता आपली बी बारी या ठिकाणी हाय असं रावणाला सुद्धा त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. रावणाच्या उरी शिरी हनुमान सुबब्ध टोले मारी तेने त्याची आली अंधारी धाके करी हनुमंतरायाने विचार केला म्हणजे आता झाले म्हणजे हे सगळे मोकळे झाले म्हणजे आता राहिला ह्यांचा राजा रावण, ज्याच्यासोबत आपल्याला खरं बघायचे त्याच्याकडे म्हणले चला त्याच्याकडे जाऊ म्हणले. त्याच्या जवळ गेले, उरावर जाऊन बसले, झप 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 शेपटानं टोले देऊ लागले. आता काही खरं नाही म्हणजे रावण सुद्धा बेशुद्ध पडला. आता रावणाला वाटलं माझं बी काही खरं नाही. अशी रावणाची सुद्धा अवस्था हनुमंतरायाने केलेली आहे. अंधारी न दिसे व्यक्त अंगी वाजती अति आघात तेने भयलंकानाथ तळी कापत काही दिसना गेले, जिकडे बघत तिकडे अंधारच अंधार आहे. उरावर तर येऊन बसले, टोले तर देऊ लागले, टोले देऊ लागले, नुसता आवाज येऊन लागला झप झप झप. सगळ्याच्या कानामध्ये आवाज पडलाय. कोण कुणाला मारायला की कोण हाय की कोण बोकांडवर बसले की काहीच कळना. रावण म्हणला आता काही खरं नाही, माझा जीव जातो, आता मी सुद्धा राहत नाही. अशी अवस्था रावणाची झाली आणि त्याला सुद्धा भीती वाटू लागलेली आहे. सत्य बोलिला घरटीकार विघ्न मजाले साचर गुप्त आघात दुर्धर लागती निष्ठुर प्राणांत. मग रावणाला जेव्हा झपके बसू लागले त्यावेळेस रावण म्हणला अरे खरंच आहे म्हणलं. त्यावेळेस ती घरटीकार आला होता आणि सांगू लागला कोण आहे की काय की म्हणजे मोठके बी फोडालाय, कुणाला जमिनीवर आपटालाय, हाती आला की हातीवर बसणाराला बी आपटूलाय, दिसना तर गेलाय ना काहीच नाही, टोले तर देऊ लागलाय. ही घरटीकारनं सांगितलं होतं म्हणले ती बरोबरच आहे म्हणले. त्याच वेळेस आपण त्या घरटीकारावर विश्वास ठेवायला पाहिजे होता पण विश्वास ठेवला नाही आणि आता आपल्याच अंगावर एक बसलंय आणि आपल्याला टोले देऊ लागले. दिसना बी गेले ना काहीच नाही, कोण आहे की काय नाही की हे जे बोलला होता घरटीकार ते बरोबर आहे असं सुद्धा रावणाला वाटू लागलेलं आहे. हनुमान सांगे दशशिर तुवा थोरली सीता सुंदर तुझे छेदावया शिर आलो साचर मी रामदूत. हनुमंतरायाने विचार केला म्हणजे बस झाली, आता ह्यांना मारायचं बस झाले म्हणजे टोले द्यायचं बस झाली. आता एकदा आपलं नाव सांगू म्हणजे इथं कोण आहे काय नाही, ते कशासाठी आला काय नाही. हनुमंताला लगेच मोठ्यानं गर्जना केली. रावणा म्हणले
मी आहे म्हणले रामाचा दूत या ठिकाणी आलोय म्हणले. तू काय केलंयस? माझ्या सीतामाता चोरून इथं आणलंयस, म्हणून मी इथं आलाव आणि आता तुझं शिरच्छेद करण्यासाठी मी इथं आलाव, असा हनुमंतराय रावणाला बोलू लागलेले आहे. रावणाची दशशी रे हनुमान छेदिला नखाग्रे, परिवारीला होता श्री रामचंद्रे, म्हणून वानरे सोडिला. हनुमंतरायानं जेवढी आपली ताकद दाखवायची होती तेवढी ताकद दाखविली. जी 10 तोंड होत्या 10 तोंडावर खप खप नख मारले, सगळं रक्त भोंबाळ तोंड करून ठेवलं. पण हनुमंतरायानं एक वचन घेतलेलं होतं रामापासून की ह्याला जीव मारायचं नाही, तुला काय करायचे कर, फक्त मारायचं नाही. हे माहिती होतं म्हणून रावणाचं शिरच्छेद फक्त केलं नाही. काय करायचे बाकी लाता बुक्या शब्दानं सगळे ओरपडे अंगाचे काढले, सगळा रक्ता भोंबाळ रावण करून सोडला, फक्त जीव मारायचा नाही हे माहिती होतं म्हणून त्या ठिकाणी हनुमंतानं सोडलेला आहे रावणाला, नाहीतर रावणाला तवाच मारून निघाले असते वापस. तुवा मारिल्या लंकानाथ, माझा पुरुषार्थ होईल व्यर्थ, ऐसे बोलिला रघुनाथ, तेने हनुमंत न मारित. म्हणून हनुमंतानं सांगितलं रावणा म्हणजे तुला माराय मला वेळ लागणार नाही, पण मी माझ्या गुरुला म्हणजे रामाला सांगितलेलं आहे, रामानं मला आज्ञा दिलेली नाही तुला मारण्यासाठी, म्हणून मी तुला या ठिकाणी सोडत आहे, नाहीतर तुला तवाच मारलो असतो, म्हणून तुला आता इथून सोडतो, नाहीतर मी तुला तवाच मारला असता, म्हणून मी सोडणार आहे इथून. म्हणून रावणाला बोलून दाखवलं आणि त्या ठिकाणाहून बाजूला आलेले आहे. नागवनी राक्षस पंक्ती, गांधोनी या लंकापती, सभेसी लावणी या ख्याती, मग मारुती निघाला. मग मारुतीने काय केलंय तिथं सगळ्याला दाखवला आपला पराक्रम काय आहे हनुमानाने, काय नाही, काय ताकद आहे राम भक्ताची, हे सगळं त्यांना दाखवून दिलं. आता म्हणजे आता ह्यांचं बस झाला, आता बाजूला यावं आपण म्हणून विचार केला आणि तिथून लंकेतून त्या सभा मंडपातून हनुमानजी बाहेर येऊ लागलेले आहे. वानरे लावितांची हात, रावण झाला मूर्छा भ्रांत, कपी मानी जलपिला भुयात, लंकानाथ तोनेने. वानरांना सांगितलेलं आहे की आता आपला हात जो दाखवला आहे, दाखवायचा होता ती पूर्ण ह्यांना दाखवलेला आहे. आपलं जेवढं कार्य होतं आपण ते पूर्ण केलेलं आहे, पण आणखीन सीता मातेचा शोध आपल्याला लागलेला नाही. मग आता काय करावं लागेल काय नाही, आता ह्यांना जीव मारायचं नाही म्हणजे आता इथून पुढे आणखीन काय करायचं आणि काय नाही हे सुद्धा विचार करू लागले आहेत हनुमंतराया. एवढं पूर्ण लिखाण ब्रह्मदेवानं लिहिलेलं आहे. कसं लिहिलं असेल बघा, इथे मूत माहिती काय काय हनुमंतानं केलं काय काय नाही, पूर्ण पूर्ण जशाच तसं पत्रामध्ये लिहिलेलं आहे आणि पत्र हनुमंताच्या हातामध्ये दिलं आहे. हे पत्र हनुमंतानं रामापाशी दिलेलं आहे, रामानं लक्ष्मणापाशी दिलेलं आहे आणि लक्ष्मणजी तिथं वाचू लागले आहेत. त्यामुळे सगळे जेवढे काही 18 पद्म वानर होते, जांबवंत असल, नीळ असल किंवा अंगद असल, हे सगळे ऐकू लागले आहेत. तेवढाच उत्स्फूर्त यांच्या सुद्धा मनामध्ये झालाय खरोखरच हनुमंताचे काय काय केले, किती कीर्ती आहे हनुमंताची, म्हणून सगळ्याला सुद्धा आनंद वाटू लागलेला आहे. कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय.